लहान मुलांचं कुपोषण थांबवण्यासाठी सरकारकडून नेहमीच वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येतात, पण या उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत. भारतीय लोकसंख्या विज्ञान संस्था अर्थात IIPAच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. 5 वर्षांखालील प्रत्येकी 3 बालकांमध्ये एक बालक कुपोषित असल्याचं या अहवालात सांगण्यात आलंय. देशात पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश प्रमाणेच महाराष्ट्रातील बालकांची स्थिती चिंताजनक आहे. राज्यात 5 वर्षांखालील 35% मुलांची वाढ खुंटलेली आहे. तसेच 35% मुलं कमी वजनाची आहेत. याशिवाय 26% मुलं कुपोषित असल्याचंही समोर आलंय. जर्नल ऑफ हेल्थ, पॉप्युलेशन अँड न्यूट्रिशन मध्येही राज्यातील प्रत्येकी 3 मुलांपैकी एक मूल कुपोषणाला बळी पडल्याचं सांगण्यात आलंय. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय परिवार स्वास्थ्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार हा निष्कर्ष काढण्यात आलाय. सर्वेक्षणासाठी 5 ते 6 वर्ष वय असलेल्या राज्यातील 8007 मुलांचा समावेश करण्यात आला होता. उत्तर महाराष्ट्रातील स्थिती बिकट असून तिथे 44% मुलं कमी वजनाची असल्याचं दिसून आलं. कोकणात हे प्रमाण 30% आहे, तर मुंबईत 27% मुलांची वाढ खुंटलेली आहे आणि 28% मुलं ही कमी वजनाची आढळली. लहान वयात मातृत्व, शिक्षणाचा अभाव, खालावलेलं राहणीमान, स्वच्छ पाण्याचा अभाव, स्तनपानात विलंब आणि जन्मावेळी कमी वजन अशा अनेक कारणांमुळे बालकांचं कुपोषण होत असल्याची माहिती मिळाली आहे. 2019 पासून पोषण निर्देशांकात कोणतीही सुधारणा झालेली नाही, ही राज्यासाठी चिंतेची बाब आहे.